नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार सर्वांचा हार्दिक स्वागत करतो। शिक्षक भरती प्रक्रिया म्हणजेच शिक्षक भरती प्रक्रिया 2025 टप्पा क्रमांक 3। तर याच्यामध्ये पवित्र पोर्टलची नोंदणी संदर्भात आपण यापूर्वीच माहिती दिलेली आहे की संबंधित आस्थापना असतील किंवा संस्था असतील तर यांना एक परिपत्रक शासनामार्फत दिलेलं आहे की शासनामार्फत शिक्षक भरती प्रक्रिया पवित्र पोर्टल नोंदणी टप्पा क्रमांक 3 राबवण्याचं शासन विचार करत आहे आणि साधारणतः ही नोंदणी ऑक्टोबरमध्ये सुरू होण्याची शक्यता आहे। आणि या दृष्टीने संबंधित संस्था असतील तर यांच्यामध्ये 2024-25 ची जी संच मान्यता आहे तर याच्यानुसार रिक्त जागांचा तपशील कळवण्यासाठीचं परिपत्रक संबंधित आस्थापना असतील किंवा संस्था असतील तर यांना प्राप्त झालेला आहे। आता याच्यामध्ये किती जागा येणार, 10,000 येणार की 7,000 येणार किंवा त्याच्यापेक्षा जास्त जागा येणार, तर या संदर्भात अजून तरी कोणतीच अपडेट आले नाही। अनेक ठिकाणी एवढ्या जागा येतील, शिक्षक भरती प्रक्रियेमध्ये तब्बल 13,000 जागा आहेत। अशा प्रकारे अनेक असे व्हिडिओज व्हायरल होत आहेत, परंतु अजून हा डेटा एकत्रित करण्याचं काम सुरू आहे। आस्थापना त्यांच्या प्रत्येक कॅटेगरीनुसार किती जागा रिक्त आहेत यांचा तपशील सध्या देण्याचं काम चालू आहे। आणि ज्यावेळी पोर्टलवरती आस्थापना नोंदणी करतील आणि त्याच्यानंतरच आपल्याला एकूण महाराष्ट्रामध्ये शिक्षक भरतीसाठी किती जागा आहेत तर याचा उलगडा होणार आहे। तर अशा प्रकारे शिक्षक भरती प्रक्रिया आहे ती लवकर सुरू होणं ही आनंदाची बातमी आहे। संभाव्य तारीख अजून त्यांनी सांगितली नाही आहे, पण संभाव्यता ऑक्टोबर महिन्यामध्ये सुरू होण्याची शक्यता आहे। त्यामुळे अशा प्रकारे शिक्षक भरती प्रक्रियेसंदर्भात पवित्र पोर्टलवरती नोंदणी करण्यासाठी कागदपत्र कोणती लागतात, त्यानंतर कोणती काळजी घ्यावी, तर या संदर्भातला माहितीपर व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलवरती अपलोड करण्यात येणार आहे। त्यामुळे अशा प्रकारे शिक्षक भरती प्रक्रियेसंदर्भात खात्रीशीर माहिती करता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्ट मध्ये रहा।